हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल लेट्स लर्न इंग्लिश. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत यूज ऑफ हॅव. म्हणजे हॅवचा यूज सेंटेन्सेसमध्ये कसा होतो, हॅवचा यूज इंग्लिशमध्ये कसा होतो, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणजेच आज आपण शिकणार आहोत हॅवचा उपयोग इन इंग्लिश. फ्रेंड्स, तुम्हाला माहिती असेल की हॅवचा यूज करून इंग्रजीमध्ये जास्तीत जास्त सेंटेन्सेस बोलली जातात. त्यामुळे हॅवचा यूज केव्हा व कुठे केला जातो हे सर्व तुम्हाला माहिती असायलाच हवे. त्यामुळे विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स लर्न हाऊ टू यूज हॅव इन सेंटेन्स. सर्वात आधी आपण हे समजून घेऊया हॅवचा अर्थ. हॅवचा अर्थ होतो काय? तर हॅवचा अर्थ होतो जवळ असणे किंवा असणे. म्हणजे एखादी व्यक्ती किंवा वस्तू जवळ असणे किंवा असणे यासाठी आपण हॅवचा यूज करतो. तर आता आपण पाहूया हॅवचा यूज केव्हा व कुठे केला जातो. तर एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की हॅवचा यूज नेहमी आय, वी, यू, दे अँड प्लुरल नाउन सोबत होतो. प्लुरल नाउन म्हणजे काय? तर गर्ल्स, पीपल हे काय आहेत? प्लुरल नाउन्स आहेत. तर यांच्यासोबतच आपण हॅवचा यूज करतो, म्हणजे हॅव पासून सेंटेन्सेस बनवतो. आणखी चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी आता आपण काही एक्झाम्पल्स पाहूया, सेंटेन्सेस पाहूया, म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल. आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे माझ्याजवळ गाडी आहे. आपलं वाक्य काय आहे? माझ्याजवळ गाडी आहे. तर सेंटेन्स काय होईल? आय हॅव अ कार. तर माझ्याजवळ काय आहे? गाडी आहे. तेव्हा सेंटेन्स काय होईल? आय हॅव अ कार. नेक्स्ट सेंटेन्स बघा, माझा एक भाऊ आहे. तेव्हा सेंटेन्स काय होईल? आय हॅव अ ब्रदर. माझा एक भाऊ आहे. एक यासाठी आपण काय यूज केला? अ यूज केला. आणि सेंटेन्स कसं झालं? आय हॅव अ ब्रदर. नेक्स्ट सेंटेन्स बघा, माझ्याजवळ खूप खेळणे आहेत. एखाद्या वेळेस म्हणते ना एखादं लहान मूल की माझ्याजवळ खूप खेळणे आहेत. त्या सेंटेन्स काय होईल? आय हॅव लॉट्स ऑफ टॉयज. नेक्स्ट बघा, माझ्याकडे नवीन बॅग आहे. सेंटेन्स काय होईल? आय हॅव न्यू बॅग. आय हॅव न्यू बॅग. नेक्स्ट, माझ्याकडे पैसे नाहीत. हे एक निगेटिव्ह सेंटेन्स आहे. तेव्हा वाक्य कसं होईल? आय हॅव नो मनी. किंवा आपण असंही म्हणू शकतो आय डोंट हॅव मनी. दोन्ही सेंटेन्सेस बरोबर आहेत. किंवा आय हॅव नो मनी अशा प्रकारे आपण सेंटेन्सेस बनवू शकतो. नेक्स्ट बघा, तुझ्याकडे चांगली घड्याळ आहे. आपल्याला सांगायचं आहे एखाद्याला तुझ्याकडे चांगली घड्याळ आहे. तेव्हा आपलं वाक्य काय होईल? यू हॅव नाईस वॉच. यू हॅव नाईस वॉच. नेक्स्ट बघा, तुझ्याकडे 5 पेन आहेत. तेव्हा आपलं सेंटेन्स काय होईल? यू हॅव 5 पेन्स. नेक्स्ट बघा, आमच्याकडे खूप पुस्तके आहेत. आपल्याला सांगायचं आहे आमच्याकडे खूप पुस्तके आहेत. तेव्हा आपलं वाक्य काय होईल? वी हॅव मेनी बुक्स. वी हॅव मेनी बुक्स. नेक्स्ट बघा, त्यांच्याकडे वेळ नाही. अगेन निगेटिव्ह सेंटेन्स. तेव्हा सेंटेन्स काय होईल? दे डोंट हॅव टाइम. जसं की तुम्हाला सांगितलं, आपलं वाक्य अशा प्रकारे देखील होऊ शकते. नेक्स्ट बघा, माझ्याकडे एक चांगली कल्पना आहे किंवा आयडिया आहे. तेव्हा सेंटेन्स काय होईल? आय हॅव अ नाईस आयडिया. आय हॅव अ नाईस आयडिया म्हणजे माझ्याकडे एक चांगली कल्पना आहे. नेक्स्ट बघा, त्यांच्याकडे अत्यंत हुशार टीम आहे. तेव्हा सेंटेन्स काय होईल? दे हॅव ब्रिलियंट टीम. नेक्स्ट बघा, तुझ्याकडे आता संधी नाही. जर आपल्याला समोरच्याला म्हणायचं आहे तुझ्याकडे आता संधी नाही, तेव्हा आपलं वाक्य काय होईल? यू डोंट हॅव चान्स नाव. यू डोंट हॅव चान्स नाव. तर फ्रेंड्स बघा, अशा प्रकारे आपण हॅवचा यूज करून सेंटेन्सेस बनवू शकतो. तर आपण पाहिलं हॅवचा यूज आपण कोणत्या नाउन सोबत करतो? आय, वी, यू, दे अँड प्लुरल नाउन सोबत. आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये न्यू टॉपिक सोबत. टिल देन कीप लर्निंग, कीप प्रॅक्टिसिंग. थँक्स फॉर वॉचिंग.